विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. प्रज्वल मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा आपला घटक आहे समांतर रेषा व छेदिका. चला तर मग जाऊया. समांतर रेषा म्हणजे काय? काय आहे समांतर रेषा? त्याची व्याख्या काय आहे? पहा, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या, ते एकमेकींना कुठेही छेदणार नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. या आपल्याला या ठिकाणी समांतर रेषा या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपल्याला या ज्या दोन रेषा आहेत ह्या एकाच प्रतलात आहेत. प्रतल म्हणजे काय? सपाट पृष्ठभाग जो हा तुम्हाला दिसतोय हे आहे प्रतल. कोणताही सपाट पृष्ठभाग असेल तर त्याला आपण प्रतल म्हणतो. मग याच्यामध्ये ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणारे ह्या रेषा एकमेकींना कुठेही अशा प्रकारे छेदणार नाहीत. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ह्या ज्या दोन रेषा या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेल्या आहेत या समांतर रेषा आहेत. या रेषांना समांतर रेषा म्हणायचे. त्यानंतर आपल्याला छेदिका म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? पाहायचंय. छेदिका म्हणजे काय, याची व्याख्या काय बघूया. शेजारील तुम्हाला ही जी आकृती दिसते आहे या आकृतीमध्ये यम व रेषा यन यांना रेषा यल ही अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक रेषा दिसते पहा. ही जी रेषा आहे ही रेषा आहे एम, ही रेषा आहे एन. ह्या रेषा एकमेकींना समांतर नाहीत का? ह्या दोन रेषा एकमेकांना या ठिकाणी काय होतील? अशा प्रकारे कुठेतरी छेदतील, म्हणून या समांतर रेषा नाहीत. पण छेदिकेची व्याख्या करताना आपल्याला काय घ्यायचंय? फक्त दोन रेषा म्हणजे यम व रेषा यन यांना रेषा यल, ही जी उभी रेषा आहे ही रेषा यल बिंदू ए आणि बिंदू बी या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. तेव्हा रेषा यम व रेषा यन यांची यल ही छेदिका. म्हणजे ह्या वेळेस ज्यावेळेस दोन रेषा असतात आणि या रेषेमुळं रेषा त्या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. म्हणजे इथं यल ही जी रेषा आहे ती यम रेषेला बिंदू ए मध्ये छेदली आणि रेषा यन जी आहे ती बिंदू बी मध्ये छेदली. म्हणजे यल ही जी रेषा आहे ती अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी या दोन भिन्न म्हणजे वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते. तेव्हा रेषा यम व यन या रेषांची रेषा यल ही काय होते? छेदिका होते. म्हणजे इथं यम आणि या यन या रेषा आहेत आणि ज्या वेळेस इथं ही उभी रेषा तुम्हाला या ठिकाणी दिसते आणि ती दोन भिन्न बिंदूमध्ये ए आणि बी बिंदूमध्ये काय करते? छेदते. त्यावेळेस यल ही या दोन रेषांची काय होते? छेदिका. आणि मग व्याख्या काय केलेली आहे पहा इथं. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना म्हणजे या रेषांना दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू कुठले? बिंदू ए आणि बिंदू बी. जर एखादी रेषा म्हणजे कुठली रेषा? यल रेषा. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषा कुठल्या आहेत? रेषा एम व रेषा एन. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. त्या दोन रेषांची म्हणजे यम आणि रेषा यांची यल ही काय झाली विद्यार्थी मित्रांनो? छेदिका या ठिकाणी झाली. आता काय पाहिजे आपल्याला? या छेदिकेमुळे होणारे कोन आज आपल्याला या ठिकाणी पाहिजे.
कोणत्या छेदिकेमुळे होणारे जे कोन आहेत ते कोणते कोन आहेत, तर एक आहे संगत कोन, आंतरकोन आणि विक्रम कोन. 3 प्रकारे छेदिकेमुळे होणारे कोन तयार होतात. एक संगत कोन, दुसरा आंतरकोन. विद्यार्थी मित्रांनो, आपण कशा प्रकारे हे कोन होतात ते पाहूया. ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे आणि ही त्यांची छेदिका आहे. तर याच्यामुळे 3 प्रकारचे कोन तयार होणार आहेत. संगत कोन, सेकंड आंतरकोन आणि थर्ड विक्रम कोन. अशा प्रकारे 3 प्रकारचे कोन या 2 समांतर रेषा किंवा 2 रेषा आणि त्यांची ही छेदिका याच्यामुळे या ठिकाणी तयार होतात. चला तर जाऊया मग आपण हे कोन कसे होतात ते आपण पाहायचे. संगत कोन, ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, तर ती जोडी संगत कोनांची जोडी असते. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, तर ती जोडी संगत कोनाची जोडी असते. आपण प्रत्यक्ष आकृतीमध्ये संगत कोन कसे तयार होतात ते आपण पाहणार आहोत. नंतर आंतरकोन कसे तयार होतात, तर ज्या जोडीतील कोन दिलेल्या 2 रेषेच्या आतील बाजूस असतात, ज्या जोडीतील कोन दिलेल्या 2 रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत, तर ती जोडी आंतरकोनाची जोडी असते. आपण प्रत्यक्ष विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला हे संगत कोन कळतील. तर तिसरा कोन आहे विक्रम कोन. तर ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, त्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, तर ती जोडी विक्रम कोनाची जोडी असते. प्रत्यक्ष आपण आकृतीमध्ये हे पाहणार आहोत की संगत कोन या ठिकाणी कसे तयार झालेले आहेत. पहा इथं आकृती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसते आहे. या आकृतीमध्ये आपल्याला 2 रेषा आहेत. रेषा PQ आणि रेषा RS यांची रेषा AT ही छेदिका आहे, किंवा इथं नाव असं सुद्धा देऊ शकतो, रेषा Q व रेषा S यांच्यावर ही काय आहे इथं छेदिका या ठिकाणी आहे. मग संगत कोन कसे तयार झालेले आहेत, तर पहा आता संगत कोन कुठला आहे. पहिला कोन तर AMP हा कोन. ओके, AMP आणि याच्या एकाच बाजूस MNR, इथून MNR. तर ही जी जोडी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आहे संगत कोनाची जोडी. पहा ही जी जोडी आहे ही जोडी आहे संगत कोनाची जोडी. मग अशाच प्रकारे दुसऱ्या भुजेव का तयार, दुसऱ्या अंगास काय तयार होईल इथं वाचू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो. AMQ आणि या बाजूला आता इथं घेता येईल है की नाही, MNS. अशा प्रकारे या 2 जोड्या त्या ठिकाणी तयार होतील. आता तिसरी परत जोडी ही या रेषेच्या वरच्या बाजूस. आता रेषेच्या खालच्या बाजूस काय तयार होईल बघूया आपण. इथं तयार होईल विद्यार्थी मित्रांनो PMN आणि याच्याच बरोबर खाली इकडे तयार होईल, इथं तयार होईल
टी, आर एन टी. आता या बाजूला रेषेच्या उजव्या बाजूस इथं तयार होईल. नाव काय घेता येईल? क्यू एम एन. क्यू एम एन. इथं काय येईल? यस एन टी. यस एन टी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चारही जोड्या सांगता येतील. पुन्हा आपण बघणार विद्यार्थी संगत कोणाच्या जोड्या कशा तयार होतात. आपण विद्यार्थी मित्रांनो पुन्हा बघूया. डाव्या बाजूस एक, बरोबर. तसंच उजव्या बाजूस झाल्या दोन. आता खालच्या बाजूस इथे एक तयार होईल. इथे एक तयार. नाव सांगताना मात्र हे अक्षर मध्ये आलं पाहिजे. पी एम एन आणि इथं काय येईल? आर एन टी. आता अशाच प्रकारे उजव्या बाजूस इथं उजवी बाजू आहे. नाव काय सांगता येईल? क्यू एम एन. या बाजूस यस एन टी. यस एन टी. अशा प्रकारे या जोड्या विद्यार्थी मित्रांनो तयार होतील. जाऊया आता आंतर कोणाकडे. याच्यामध्ये त्या दोन रेषांच्या आतल्या बाजूस होणारे कोण जे आहेत, म्हणजे हा एक कोण इथं आतल्या बाजूस तयार होतो आणि हा एक कोण इथं आतल्या बाजूस तयार होतो. या कोणाचं नाव काय सांगता येईल? पी एम एन आर एन एम. आता हे एकाच बाजूस. आता दुसऱ्या बाजूस काय तयार होईल? इथं तयार होईल. इथं तयार होईल. क्यू एम एन. क्यू एम एन. यस एन एम. यस एन एम. अशा प्रकारे या जोड्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार होतील. मग आपल्याला इथं दिसेल ही जोडी आली का नाही? पी एम एन, पी एम एन, एम एन आर, एम एन आर किंवा आर एन एम इथे किंवा एम एन आर ही एक जोडी होईल. आणि दुसरी जोडी तयार होईल क्यू एम एन. इथं होईल क्यू एम एन आणि यस एन एम. यस एन एम. इथं आतल्या बाजूला या ठिकाणी कोण या ठिकाणी काय होतील? तयार होतील. आणि शेवटी तयार होणार आहेत विक्रम कोण. कुठले कोण तयार होणार आहेत? विक्रम कोण या ठिकाणी तयार होणार आहेत. हे कोण कोणते आहेत बघूया आपण. रेषेच्या आतील बाजूस असलेले कोण. रेषेच्या आतील बाजूस असलेले कोण. कोण पी एम एन. पी एम एन इथं तयार झाला. पी एम एन व एम एन एस. एम एन एस ही एक जोडी तयार झाली. आणि दुसरी या बाजूला तयार होईल विद्यार्थी मित्रांनो. इथे एक तयार होईल आणि याच्या विरुद्ध अंगास एक तयार होईल. म्हणजे इथे एक तयार होईल आणि इथे एक विरुद्ध तयार होईल. ते नाव सांगता येईल क्यू एम एन व आर एन एम. क्यू एम एन
आणि या बाजूस तयार झालेला आर एन एम. आणि रेषेच्या बाहेर बाजूस त्याला म्हटलंय बाह्य विक्रम कोन. रेषेच्या आतल्या बाजूला या आतल्या बाजूला म्हणजे या रेषेच्या आतल्या बाजूस तयार झालेली ते आंतरविक्रम कोन. आणि बाह्य विक्रम कोन इथं तयार होती ए एम पी. इथं तयार झालं ए एम पी. आणि टी एन एस म्हणजे हा डाव्या बाजूला तयार झाला तर हा उजव्या बाजूला तयार होतो आणि तो रेषेच्या बाहेरील बाजूला असतो. टी एन एस किंवा एस एन टी. आणि दुसरा भाग इकडे तयार होईल ए एम क्यू. मग याच्या विरुद्धांगास कुठे तयार होणार, बरोबर इथं तयार होईल म्हणजे बाहेरच्या बाजूस आर एन टी किंवा टी एन आर. अशा प्रकारे विक्रम कोन तयार होतात. म्हणजे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या जोड्या, आंतरकोनाच्या जोड्या आणि विक्रम कोनांच्या जोड्या या ठिकाणी तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या संगत कोनांच्या जोड्या, आंतरकोनांच्या जोड्या, विक्रम कोनांच्या जोड्या या ठिकाणी शिकलात. तुम्ही तुमच्या वहीमध्ये संगत कोनाची व्याख्या, आंतरकोनाची व्याख्या, विक्रम कोनाची व्याख्या, त्याचबरोबर आकृती काढून संगत कोनांच्या जोड्या, आकृती काढून आंतरकोनांच्या जोड्या आणि विक्रम कोनांच्या जोड्या तुम्ही आकृती त्या ठिकाणी सर्वांच्या आकृत्या काढायच्या आहेत आणि ह्या कोनांच्या जोड्या आहेत त्या जोड्या तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायच्यात आणि मला व्हॉट्सअपवर काय करायचे, सेंड करायचे. धन्यवाद. निघलू.